नक्कीच 12व्या दिवसानंतर कोणाच्या बाजूने युद्ध झुकलं असं जर तुम्ही विचारत असाल तर अमेरिकेच्या बाजूने हे युद्ध झुकलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि हे म्हणण्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मिलिटरी ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे जबरदस्त हल्ले अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीनं केले आणि त्यामध्ये इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी त्या ठिकाणी असो किंवा IRGC संबंधित सिनियर कमांडर्स आणि राजकीय नेतृत्वाचा खात्मा करण्यामध्ये ते यशस्वी झाले. एवढंच नाही, मागच्या काही दिवसांमध्ये जबरदस्तपणे हल्ले करत मिसाईल लॉन्चिंग सेंटर्स असो त्याचबरोबर एकूणच शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला यश मिळालं. म्हणून मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर नक्कीच अमेरिकेची यामध्ये सरशी झालेली आहे. पण दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये सत्तांतर त्या ठिकाणी करायचं होतं, पण दबाव तंत्र वापरून सुद्धा अशा प्रकारचं मिलिटरी कॅम्पेन राबवून सुद्धा त्या ठिकाणी सत्तांतर त्यांना करता आलं नाही. कारण आज घडीला आयातुल्ला अली खामेनी गेल्यानंतर त्यांचा मुलगा मोज्तबा खोमेनी याची त्या ठिकाणी सर्वोच्च नेता म्हणून निवड झालेली आहे. मग खऱ्या अर्थानं त्यांना त्यांचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचं असेल तर ही अत्यंत किचकट आणि दीर्घकालीन लढाई आहे हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला कळून चुकलं असेल. आणि म्हणूनच आता ते तिसऱ्या गोष्टीकडे त्या ठिकाणी जात आहेत, ते म्हणजे आर्थिक परिणाम. काही दिवसामध्येच स्ट्रेट ऑफ होर्मुझ त्याचबरोबर पश्चिम आशियामधले ज्या प्रकारची संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता जागतिक स्तरावर $120 प्रति बॅरल पर्यंत तेलाच्या किमती त्या ठिकाणी गेल्या होत्या. आणि आपण पाहतोय जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचे खूप विपरीत परिणाम होत आहेत. म्हणूनच सामरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या एकत्रित विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं की आम्ही जे आहे मोस्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आमची उद्दिष्ट त्या ठिकाणी हासिल केलेली आहेत आणि म्हणून आमच्यासाठी हे युद्ध संपण्याच्या समीप आहे, जवळ आहे. याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इराण कुठेही झुकायला त्या ठिकाणी तयार नाही आणि इराण स्पष्टपणे म्हणतोय की युद्ध हे अमेरिकेनं सुरू केलं, आम्ही आमच्या अटी शर्तींवर हे युद्ध त्या ठिकाणी बंद करू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असणारा हुकमी एक्का स्ट्रेट ऑफ होर्मुझ, या होर्मुझच्या सामुद्रधुनीला ब्लॉक करण्याचा निर्णय IRGC ने घेतलेला आहे, पण त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम जागतिक व्यवस्थेवर त्या ठिकाणी होतो. म्हणून तुमचा मूळ प्रश्न जो होता की 12 दिवसाच्या या युद्धाकडे कसं पाहता येईल तर मी म्हणेल की नक्कीच अमेरिकेची सरशी झालेली आहे, पण पूर्णतः अमेरिका त्या ठिकाणी जिंकला नाही. आता हे युद्ध एका वळणावर आहे. माझ्या मते बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून इराण मधला सुद्धा डिसिजन मेकर्स मधला एक वर्ग, ज्यामध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष असतील, त्यांचे डेप्युटी फॉरेन मिनिस्टर त्याचबरोबर फॉरेन मिनिस्टर, हे डायलॉग डिप्लोमसी याच्या माध्यमातून हे युद्ध कसं सोडवता येईल याच्याशी संबंधित चर्चा करताना दिसत आहेत. तर IRGC मधला एक वर्ग हा एक प्रकारे रिव्हेंज वॉर, आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत त्या ठिकाणी. एकूणच पाहता बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून काही अंशी हे फुल फ्लेज्ड वॉर थांबण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. याच्यानंतर सुद्धा कित्येक आठवडे, कित्येक महिने इराण हा त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या ड्रोन्स त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून लो कॉस्ट वॉरफेअर म्हणजेच एक प्रकारे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कसा छेद त्या ठिकाणी देता येईल, ड्रोनच्या माध्यमातून त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट करणं आणि त्याच्या माध्यमातून 1:100 म्हणजे 100 पटीनं जास्त खर्च अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी करावा लागणं, अशा एक प्रकारची रणनीती, सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि असिमेट्रिक वॉरफेअर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इराण त्या ठिकाणी सुरू ठेवेल. पण फुल फ्लेज वॉर हे फार काही दिवस चालेल असं आज घडीला मला वाटत नाही. बरं, भारतातील गॅस टंचाई असो किंवा इंधन टंचाई याच्यामुळे थेट परिणाम भारतावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक उद्योजक आहेत ते यामुळे चिंतित आहेत, सामान्य नागरिक सुद्धा चिंतित आहेत. कसं पाहता याच्याकडे आणि अजून जर हे युद्ध चालू राहिलं तर अजून याचे थेट परिणाम होतील का? नक्कीच पश्चिम आशियाच्या संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत. आणि आपल्याला जसं माहिती आहे की दुर्दैव आहे की आज सुद्धा 88% आपली ऊर्जेशी संबंधित गरज ही आपण आयातीच्या माध्यमातून भागवत असतो. आणि त्यातल्या त्यात जर आपण हा सगळाच प्रकार त्या ठिकाणी इंधनाच्या संबंधित पाहिला तर मुख्यतः याला 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. एक पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल ही एक कॅटेगरी, दुसरी म्हणजे LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे LPG. जर खरोखरच गणित पाहिलं तर LPG संबंधित म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसशी संबंधित भारताचं जबरदस्त असं परावलंबित्व या पश्चिम आशियाई देशांवर त्या ठिकाणी आहे. आणि साधारणतः 80 ते 90% आपण या LPGची आयात त्या ठिकाणी या पश्चिम आशियाई देशांकडून त्या ठिकाणी करत असतो. आपल्याकडे त्याच्याशी संबंधित नॅशनल गॅस रिझर्व्ह नाहीये. आपल्याकडे फक्त साधारणतः 10 दिवस पुरेल एवढाच बफर उपलब्ध आहे. LNG संबंधित 15 दिवस आणि साधारणतः 25 ते 45 दिवस पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेल
डिझेलशी संबंधित साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. मग याचा सगळा विचार करता सगळ्यात पहिला फटका या पश्चिम आशियामधल्या संघर्षाचा कुठला जर बसला असेल तर तो म्हणजे एलपीजीचा सप्लाय. आपण पाहतोय की 10 दिवसामध्येच ऑलरेडी सरकारला जे आहे एक प्रकारे पॅनिकी मोडमध्ये यावं लागलं आणि त्यांनी सडनली डिक्लेअर केलं की आता हे कमर्शियल सिलेंडर्स ही जे आहे हॉटेलियर इंडस्ट्रीला त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही. तडकाफडकी हा निर्णय घेणं माझ्या मते जो आहे कुठेतरी चुकीचा आहे, कारण याचा विपरीत परिणाम डायरेक्टली हॉटेलिंग इंडस्ट्रीजवर तर त्या ठिकाणी पडतोय. पण अशा कित्येक मेस आहेत, कित्येक कॅन्टीन आहेत ज्यामध्ये विद्यार्थी असतील किंवा परगावी राहणारे लोक असतील, हे डे टू डे बेसिसवर आपल्या पोटासाठी आपल्या जेवणासाठी त्यावर डिपेंडंट आहेत. मग कमर्शियल गॅस सिलेंडर जर त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर फक्त मौज मजा म्हणून हॉटेलमध्ये जाणारे नाहीत, पण या मेसमध्ये आणि कॅन्टीनमध्ये जेवणारे जे कामगार वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना सुद्धा मोठा फटका त्या ठिकाणी बसेल. ऑलरेडी याची झळ भारतीयांना एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल सेक्टरला सुद्धा ज्या प्रकारे एक प्रकारे कटौती केलेली आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्येच त्याचा मोठा फटका औद्योगिक उत्पादनावर सुद्धा आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसेल. तर हे युद्ध चिघळलं तर दिवसेंदिवस भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत. लगेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील किंवा त्याच्याशी संबंधित काही आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील हा प्रश्न त्या ठिकाणी नाही. पण भारत सरकारनं प्रत्येक दिवस एक प्रकारे जे आहे अत्यंत सिस्टमॅटिकली याला भारताला डील करावं लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इराण असेल, इस्रायल, अमेरिका, अरब राष्ट्रांच्या मदतीनं आणि चायना असेल, इव्हन जपान, साऊथ कोरिया यांच्या मदतीनं कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून, दबावाच्या माध्यमातून हा संघर्ष कसा निवळेल, हे युद्ध कसं संपेल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे.